पानिपतच्या युद्धालाही विचारा, काय आहे तो मराठ्यांचा रणसंग्राम. अब्दालीलाही पळवून लावणारे आमचे मराठे आज या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नक्कीच एक अभिमानाची शाल घेऊन उभे आहेत. खरंच हे स्वराज्य निर्माण करावं वाटलं ते शहाजीराजे आणि मा जिजाऊ साहेब यांना. पण स्वराज्य होतं कुठे? शहाजीराजे, राजाराम महाराज, शिवाजी महाराज आणि जिजामाता मासाहेब जिजाऊ बंगळूरमध्ये होते. शिवाजी महाराज 12 वर्षांचे होते. त्यावेळेस शहाजीराजांनी मासाहेबांना सांगितलं, जिजाऊ आपल्याला स्वराज्य उभं करायचे. आपण बंगळुरूमध्ये मी आणि मोठे महाराज राजाराम थांबतो, तुम्ही आणि शिवाजी महाराज पुण्यामध्ये जा आणि स्वराज्य उभं करा. पण स्वराज्य होतं कुठे? उत्तरेकडून मोगलशाही, दक्षिणेकडून आदिलशाही, पूर्वेकडून निजामशाही आणि पश्चिमेकडून पोर्तुगीज डच यांचा हा स्वराज्याला आक्रमण करणारे, हे स्वराज्यावर आक्रमण करणारे. परंतु जेव्हा स्वराज्याची ठिणगी निर्माण करण्याची जिजाऊंच्या मनात ठिणगी पडली, त्यावेळेस ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर स्वराज्याला सुरुवात केली. आपल्या महाराज स्वराज्य उभं करण्यासाठी निघाले. त्यांनी मिळवला सुरुवातीला तो रयतेचा विश्वास. शेतकऱ्यांच्या शेतातून जात असताना त्यांनी सांगितलं की सैन्याला, तुम्ही शेतकऱ्याच्या पिकातून जायचं नाही तर शेताच्या बांधावरून जायचंय. शेतकऱ्याला कोणतीही हानी पोहोचता कामा नये, नाहीतर त्या शेतकऱ्यांना वाटेल की यांच्यापेक्षा मोगल बरे होते. सैनिकांनाही सांगितलं की तुम्ही रात्री झोपताना दिव्याची वात बंद करून पूर्ण विझवूनच झोपा, कारण एखादा उंदीर येईल, कुठंतरी शेतामध्ये, वाळलेल्या शेतामध्ये घेऊन जाईल आणि अख्खं त्या शेतकऱ्याचं शेत पेटेल. या राजानं असा विश्वास गमवला आणि विश्वास गमवत असतानाच महाराष्ट्राच्या मातीतली नररत्न या शोभाराजांना मिळत गेली. काळ होता 1660चा. सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा घातलेला आणि हा वेढा सलग 5 महिने चालू होता. या वेड्यातून निष्ठून जाण्यासाठी महाराजांनी बेत आखला. परंतु निष्ठून जाणं सोपं होतं का हो? संपूर्ण पन्हाळ्याला वेढा दिलेला असताना शिवाकाशीद नावाचा हुबेहूब महाराजांसारखा दिसणारा एक मावळा पुढे आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज तुम्ही पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून मसाईच्या पठारावरून विशाळगडाकडे निघा, मी तुमचं वेषांतर घेऊन इथं सिद्धी जोहरकडे जातो. एवढं धाडस, एवढा विश्वास या शिवाकाशीदनं दिला आणि शिवाकाशीद सिद्धी जोहरकडे गेला आणि तिथं त्याचा वध झाला. काय दिलं असेल हो महाराजांनी यांना. आणि महाराज निघाले, पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून मसाईच्या पठारावर आले आणि ही बातमी हेरा मार्फत सिद्धी जोहरला मिळाली. आणि सिद्धी जोहरला मिळाल्यानंतर सिद्धी जोहरनं महाराजांचा पाठलाग चालू केला आणि मसाईच्या पठारावर आल्यानंतर तिथं खिंड आहे आणि या खिंडीपाशी आल्यानंतर महाराज बाजी म्हणाले, महाराज तुम्ही विशाळगडाकडे चालते व्हा, मी इथं खिंड रोखून धरतो. महाराज म्हणाले, नाही बाजी, इथं जे होईल ते सर्वजण लढूयात, जे व्हायचंय ते होऊ दे. पण त्यावेळेस बाजी उद्गारला, लाखो मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगला पाहिजे. आणि महाराजांना तिथून पुढे जाण्यासाठी बाजींनी त्यांना जायला सांगितलं आणि म्हणाले, तुम्ही जोपर्यंत विशाळगडावर पोहोचत नाही तोपर्यंत मी ही खिंड रोखून धरतो. आणि महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत इकडं बाजी रक्तबंबाळ झालेला, हात तुटलेला बाजी लढतच होता. विशाळगडावरून तोफांचा आवाज आला आणि बाजी प्रभू देशपांडे धारातीर्थी पडला. त्याच वेळी ही घोडखिंड पावनखिंड झाली. इतिहासालाही याची नोंद घ्यावी लागली. काळ होता 1665.
पुरंदरला वेढा घातलेला दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी वेड्यामध्ये किल्लेदार असणारा मुरारबाजी देशपांडे मिर्झा राजे चालून येतोय म्हटल्यावर आपली जेवढे आहे तेवढे सैनिक घेतले आणि त्या सैन्यावर तुटून पडला. तो मुरारजी असा लढत होता ज्याची तलवार जणू विजेच्या चकचकीप्रमाणे तगतगत होती. आणि लढत हा मुरारजी दिलेर खानाच्या जवळ गेला आणि दिलेर खान म्हणाला, येतोस का आमच्याकडे, येतोस का आमच्या सैन्यामध्ये, तुला जीवदान देतो. त्यावेळेस हा मुरारजी म्हणाला, या स्वराज्याचं रक्त आहे, या महाराजांची निष्ठा आहे, त्या महाराजांची माझा जीव जाईपर्यंत मी बलिदान जरी दिलं तरी मी तुझा होणार नाही. अशी एक निष्ठावंत माणसं या राजानं या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून गोळा केलेली होती. त्यानंतरचा जो प्रसंग 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा वध आपल्याला माहीतच असेल. परंतु या अफजल खानाच्या वधाच्या वेळी महाराजांचं रक्षण करणारा जिवा महला अरे कुठून मिळाला, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातूनच ना. महाराज एकदा घोडेस्वारी करत यात्रेमधून फिरत होते तो, आणि महाराजांनी बघितलं रस्त्यावरती गर 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 दांडपट्टा फिरवणारा तरणा बांड पोरगा. आणि महाराजां त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, येशील का आमच्याकडे. आणि हा जिवा महला महाराजांकडे आला. आणि ज्यावेळी अफजल खानाचा वध केला त्यावेळेस ज्यावेळी सय्यद बंडा महाराजावर धावून आला त्यावेळेस या जिवा महलानं सय्यद बंडाचा वार अंगावर घेत त्या सय्यद बंडाला संपवलं. आणि त्यावेळेस इतिहास ही पुटपुटला, होता जिवा म्हणून वाचला शिवा. अरे एक मावळा तयार करणं सोपं नव्हतं, विश्वासाची गोष्ट होती. काळ होता 1665 मध्ये पुरंदर किल्ल्याचा वेढा हा मुरारबाजी देशपांडेने बलिदान देऊन संपवला. त्यानंतर महाराज राजगडावर बसले होते. राजगडावर बसल्यानंतर महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. तिथंच उभा असलेला एक मावळा शिलेदार पुढं आला आणि महाराज का हो आज तुम्ही स्तब्ध आहात. त्यावेळेस महाराज म्हणाले, पुरंदरच्या तहामध्ये आदिलशहाला दिलेले 23 किल्ले आणि 2.5 लाख होणांचा प्रदेश आज माझ्या जिव्हारी लागलेला आहे. त्यावेळेस तो शिलेदार गेला तो तडक मिर्झा राजे जयसिंग यांच्या गुहेत गेला आणि मिर्झा राजे जयसिंग यांना म्हणाला, मला तुमच्यामध्ये यायचं आहे. काय आहे त्या शिवाजी महाराजांकडे फक्त 14 किल्ले राहिले, तुमच्या 23 किल्ल्यावरती मी माझं राज्य करून तुम्हाला तुमचं राज्य मोठं करून देतो. परंतु मिर्झा राजे जयसिंगांना माहित होतं हे मराठे फसवे आहेत. पण तरी सुद्धा मिर्झा राजे जयसिंगांना हा म्हणाला की मी तुमचाच होईन राहील. मिर्झा राजे जयसिंगाने त्याला स्वीकारलं, आपल्या सैन्यामध्ये घेतलं. एकदा अशीच आणि हा कर्तोजी गुजर नावाचा हा मावळा याचा पहारा देण्यासाठी तो रात्र होती. रात्री 10 वाजून 2 वाजेपर्यंत या कर्तोजी गुजरचा पहारा हा मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीच्या बाहेर होता. आणि रात्री 2 वाजता हा कर्तोजी गुजर यांचा पहारा मिर्झा राजे जयसिंगाच्या जवळ होता. हाच तो क्षण ज्या माझ्या राजाची झोप उडवणारा हा मिर्झा राजा झोपतोच कसा म्हणून या कर्तोजी गुजरनं तलवार उपसली आणि वार करणार एवढ्यात एक सरदार ओरडला, मिर्झा राजे म्हटल्यानंतर मिर्झा राजे जागा झाला आणि त्या समोर बघतो तर हा कर्तोजी गुजर तलवार उगारतोय. मिर्झा राजानं पटकन तलवार मागवली, शमशेर मागवली आणि तलवार एवढ्यात त्या कर्तोजी गुजरला संपवणार हे नक्कीच होतं. त्यानं तलवार उगारली आणि कर्तोजी गुजरच्या खांद्यावर ठेवली आणि कर्तोजी गुजर मनोमन पुटपुटला,
जगदंब आणि शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मनातूनच केला आणि ती तलवार आली खांद्यावर थांबली. परंतु त्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग थांबला आणि म्हणाला, अरे किती निष्ठा आहे तुझी राजावर, आणि त्याला सोडून दिलं. ही गोष्ट साधी नव्हती. आणि जाऊन सांग तुझ्या राजाला, राजाला एवढी निष्ठावान माणसं ज्यानं जपलेली आहे त्याच्या केसालाही कोण धक्का लावू शकणार नाही. जाऊन सांग तुझ्या राजाला. आणि कर्तोजी गुजरला सोडून देण्यात आलं आणि कर्तोजी गुजर हा महाराजांकडे राजगडावर पोहोचला. तोपर्यंत ही बातमी राजगडावर महाराजांना मिळालेली होती. कर्तोजी गुजर समोर उभा राहिला. महाराज म्हणाले, आम्हाला तुमचा पराक्रम समजला. त्यावेळी तर पराक्रम समजला, परंतु तुम्ही जी तुमची निष्ठा आज स्वराज्याप्रती दाखवलेली आहे त्यासाठी तुम्ही आजपासून कर्तोजी गुजर नाही तर प्रतापराव गुजर झाला. असा निष्ठावंत मावळा स्वराज्याच्या कामी शिवरायांना येऊन मिळाला. अरे औरंगजेबालाही गनिमी काव्यानं सैरावैरा करून सोडणारा आमचा संताजी घोरपडे, धनाजी घोरपडे, शत्रूच्या छावणीत बसून रात्री शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणणारा आमचा धनाजी. अरे काय गोळा केले माझ्या या शिवबा राजानं या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातनं. काळ होता 1670चा. मिर्झा राजांकडे पुरंदरचा तह झाल्यानंतर मिर्झा राजा जयसिंगाकडे 23 किल्ले होते. परंतु ही गोष्ट शिवबांच्या जिवारी लागलेली आणि त्याच वेळी तानाजी याच्या मुलाचं रायबाचं लग्न जमलेलं होतं आणि तानाजी पत्रिका घेऊन आपल्या राजांना देण्यासाठी आलेला होता. तानाजी पत्रिका देत होता, पण महाराजांची नजर होती ती कोंढाण्यावर. महाराज उद्गारले, ताना कोंडा घ्यावा म्हणतोय. तानाजीनं हातातल्या पत्रिका फेकून दिल्या आणि म्हणाले, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग लग्न रायबाचं. मग तानाजी गेला, कोंढाण्याच्या लग्नाला गेला, तो परत आलाच नाही. गेला तो धारातीर्थी पडला. आणि ते तानाजी गेल्यानंतर सुद्धा महाराजांनी त्यांचं कर्तव्य म्हणून रायबाचं लग्न केलं आणि त्याला आपल्या स्वराज्यात